नमस्कार मंडळी, नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजची रेसिपी आहे तुमच्यासाठी। हे साधं थालीपीठ नाहीये, पण यामध्ये आपण पनीर टाकल्यामुळे हे झालेले आहे एकदम प्रोटीन युक्त असे थालीपीठ। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा। इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर याच्यात आपण 2 चिमूट हिंग घालूया, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, थोडी हळद, चवीनुसार मीठ। आणि इथं मी ठेचा घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे घालून ठेचा केला होता तो घेतलेला आहे। तुम्ही नुसतं हिरवी मिरची आणि लसूण सरबंद काढला तरी चालेल, तो घाला। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घालू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि 3 कांदे बारीक चिरलेले आणि पावशेर पनीर घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे। तुम्ही पराठाच्या ऐवजी हा थालीपीठ करून बघा, मस्त लागतं एकदम। तर आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि जसं पाणी लागेल तसं आपण मळून घेऊया। तर आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला घट्ट बनवलेलं नाहीये जास्त, तर याचं आपण थालीपीठ बनवायला घेऊया। थालीपीठ करताना कॉटनचा कपडा वापरायचा, ओला करून घेतलेला आहे मी। त्याच्यावर परत पाणी आपण असं शिंपडवायचं। तुम्ही लहान मोठी अशी थालीपीठं तुम्ही करू शकता। तुम्ही भाजणी थालीपीठाचं पीठ पण वापरू शकता, किंवा पीठ नसेल तर असं सगळे पीठ एकत्र करून तुम्ही याचं थालीपीठ बनवू शकता। तर असं थोडं पाण्याचा हात घेऊन आपण थालीपीठ असं थापून घेऊया। तर थालीपीठ थापून घेतलेलं आहे, त्याला हाताने असे थोडेसे। तर आपण आता तव्यामध्ये भाजायला घेऊया थालीपीठ। गरम झालं की आपल्याला ते थोडंसं तेल घालायचं आहे, त्याच्यावरती आपण थालीपीठ घालूया। रुमाल जर असा निघला नाही तर वरून ह्याला असं पाणी लावायचं, अलगद असा रुमाल काढून घ्यायचा। परत कडेने आपण थोडं तेल सोडूया। गॅस आपण मध्यम करायचा। थालीपीठ तव्यामध्ये टाकले की गॅस मध्यम करायचा। आता छान असं खरपूस आपण आता भाजून घेऊया। तुम्ही इथं बटर पण वापरू शकता। छान असं आपण आता पलटी करून घेऊया। तर थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। तर मी काढून घेते, याच पद्धतीने अजून एक बनवून घेते। मस्तपैकी आपलं पनीरचं थालीपीठ झाले तयार, तुम्ही बघू शकता। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते। थँक्यू।